जय गुरुदेव. गुरुलिंग आणि जंगम एक, या लागी स्त्रीशी पतीचा अनुग्रह देख. म्हणून जरी दोहोशी गुरु एक, घडे तरी भेद नाही. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून पती पत्नीस एकच गुरु असावा, एकच दीक्षा असावी, एकच मंत्र असावा, तर पती पत्नीची साधना योग्य दिशेने होते आणि त्यांना साध्यरूपी आत्मतत्वाची अनुभूती येते, हे सांगत आहेत. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता या ओवीचं आपण आध्यात्मिक चिंतन करू. माऊली परम रहस्य ग्रंथात स्त्रीशी पतीच गुरु बोलीजे, तिची पराची दीक्षा न दीजे, तन मन धन अर्पण कीजे, तिची तेची भक्ती. पूर्वी परमरहस्य तंत्रामध्ये पतिरेव गुरु स्त्रीना परानुग्रह नैवच, सुरतार्चित संतुष्ट सुभोगो लिंग संयुक्तम असं लिहिलेलं आहे. त्यावर माऊलीनं काही ओव्या लिहिलेल्या आहेत. स्त्रीशी पतीच गुरु बोलीजे, स्त्रीचा गुरु पतीच आहे आणि तिला दुसऱ्याची दीक्षा देऊ नये. तन मन धन सर्वस्व स्त्रीनं पतीलाच अर्पण करावं, तिला पतीची भक्तीच आहे असं म्हणतात. पुढं म्हणतात, जेने जेने अंगे पती संतुष्ट होय, तेने तेने अंगे होतू जाय. पतिव्रता मनावया कारण काय, ते पतीच व्रत तियेसी. ज्या ज्या पद्धतीनं पतीला संतोष होईल, आनंद होईल असं कार्य पत्नीनं करावं. पतिसेवा हेच व्रत असल्यामुळेच तिला पतिव्रता नाव आलेलं आहे. ऐशियाचे अष्टभोगी संतुष्ट, जो लिंग संयोगे भोगी लिंगनिष्ठ, अभेद भावने भोगी वरिष्ठ, लिंग संयोगे भोगी तो. पती अशा स्त्रीच्या अष्टभोगाने संतुष्ट होतो आणि तो लिंगनिष्ठ पती अभेद भावाने संसाराचे भोग लिंगनिष्ठेने भोगतो. पुढं म्हणतात, लिंग अंगीची स्वपत्नी श्रेष्ठ, अभेद भाव भोग वरिष्ठ, लिंग पूजा करी एकनिष्ठ, सदा संतुष्ट मानसी. जो इष्टलिंगाची पूजा करतो त्याची पत्नी श्रेष्ठ आहे म्हणतात, कारण ते अभेद भावानं एकनिष्ठेनं दोघही लिंग पूजा करून अंतकरणात सर्व कर्म लिंगाला अर्पित केल्यामुळे संतुष्ट असतात. यावर जी कर्म ब्रह्म संपदा अप्पांनी लिहिलेली आहे, त्या कर्म ब्रह्म संपदेमध्ये 16व्या शतकामध्ये ज्या माऊलीने हा परमरहस्य ग्रंथ लिहिला, तीच माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीच्या रूपानं 21व्या शतकात आली आणि त्यांनी जी कर्म ब्रह्म संपदा ही टीका लिहिली, त्या टीकेमध्ये आप्पा म्हणतात, पतीशी स्त्रीचा पतीच गुरु आहे हे त्या काळामध्ये ठीक होतं, पण आजचा काळ बदललेला आहे. प्रत्येकाची निष्ठा बदललेली आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. त्यासाठी ही अपूर्णता येणार आहे असं आप्पा कर्म ब्रह्म संपदेच्या टीकेमध्ये म्हणतात. आणि पत्नी इष्टलिंग पूजा करत असेल आणि ते पतीला जर आवडत नसेल, मग पतीला गुरु कसं मानायचं? पती म्हणेल लिंगपूजा सोडून दे, तर मग तिचा उद्धार होईल का? होणार नाही. या ओवीचं समाधान करण्यासाठी माऊली पुढे ही ओवी लिहितात, गुरु लिंग आणि जंगम एक.
वीरसेवासाठी गुरु म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक, लिंग म्हणजे उपासनेसाठी देवता, आणि जंगम म्हणजे धर्मप्रचार करणारा शिवयोगी. हे तिन्ही एकच आहेत आणि या तिन्हीवरही पती पत्नी कुटुंबाची श्रद्धा असावी. जरी स्त्रीला शास्त्रानं पतीचा अनुग्रह म्हणून सांगितलेला असला तरी दोघं एकाच विचाराचे, दोघंही शिवभक्ती करणारे, दोघंही लिंगपूजा करणारे, दोघंही परमरहस्य वाचणारे, दोघंही शिवपाठ म्हणणारे, अशी जोडी मागच्या ओवीत माऊलीनं सांगितलेलं आहे. पती पत्नी एक असती, सव्यापसव्य अंग भौतिक. पती पत्नी डावं आणि उजवं अंग असल्यासारखं जर एक रूप असले तर त्या स्त्रीला पतीचा अनुग्रह ठीक आहे. कारण पतीही शिवभक्तीत आहे आणि पत्नीही शिवभक्तीत आहे. तो तिला शिवभक्ती शिकवणार, शिवभक्तीचाच उपदेश करणार. पण हे कधी घडतं? पूर्वार्जित असे नेष्टिक तरीच घडे हे सत्य. तर पूर्वजन्माची पुण्यही असली, पूर्वजन्मात शिवपूजा शिवभक्ती केलेली असली तर घडते. पण असं जर नसेल तर माऊली म्हणतात गुरु, लिंग आणि जंगम ह्या तिन्हीवर श्रद्धा ठेवावी आणि पती पत्नीने दोघांनीही श्रद्धा ठेवावी. जर पतीची श्रद्धा आहे आणि पत्नीची श्रद्धा नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर माऊली म्हणतात मनोनी जरी दोहोशी गुरु एक. मग पतीचा जर गुरु इष्टलिंग दीक्षा, पंचाक्षरी षडाक्षरी महामंत्राचा अनुग्रह देणारा असेल तर पत्नीनंही तोच गुरु करून घ्यावा, त्याच गुरुची दीक्षा घ्यावी. किंवा पत्नीनं शिवाचार्य गुरुकडून दीक्षा घेतलेली असली, तिनं आपल्या पतीला सांगावं आणि त्याला शिवभक्तीत आणावं आणि दोघांनी मिळून गुरु लिंग जंगमाच्या ठाई निष्ठा ठेवावी. तर आपला संसार सुखाचा होईल. आणि समजा पती महादेवाची भक्ती करते आणि पत्नी अंबाबाईची भक्ती करते, अशा वेळेस साधना कसं होईल? तो शिवपाठ म्हणेल आणि पत्नी अंबाबाईचे गीत म्हणत पूजा करेल. मग दोघांचं एकूण एकाला जमल का? जमणार नाही. तर अध्यात्मामध्ये, संसारामध्ये एक विचार, एक आचार, एका गुरुवर निष्ठा, एका देवावर निष्ठा जर असली तरच संसार सुखाचा होतो. संसारात सुख आलं, समृद्धी आली, शांती आली, प्रेम आलं तर आपला संसार सुखमय होतो, पावन होतो. म्हणून पती पत्नीनं एकाच गुरुकडून दीक्षा घ्यावी, एकाच गुरुकडून मंत्र घ्यावा, दोघांनाही शिवभक्तीत राहावं, दोघांनाही एका विचारानं संसार करावा, असा उपदेश या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्याला करतात. ओम शांती शांती शांती.